नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण या अगोदर एक लेक्चर घेतलं होतं. त्यामध्ये आपण 1 ते 500 पर्यंत वन लाइनर घेतले. एकाच लेक्चरमध्ये घेतलं, बरोबर. आता आपण काय करतोय ना, परत एकदा लेक्चर घेणार आहे. परंतु ते 500 प्रश्न जे आहे ना, त्याला वेळ लागेल. लेक्चर पूर्ण करेक्शन वगैरे चेक करायचे, परत लेक्चर एडिट करायचं. त्यासाठी आपण तुमचा अभ्यास न थांबावा म्हणून मी डेली 30-30 प्रश्न जरी घेण्याचा प्रयत्न करतो आणि एकदा माझे 500 प्रश्न रेकॉर्ड झाले की मी त्याचं एक लेक्चर परत तुमच्यासाठी देणार आहे. ओके, चला, नवीन असाल तर फक्त चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक करा. बघा, ब्रॉन्झ हा मिश्र धातू खालीलपैकी कोणत्या घटकांनी बनलेला आहे? म्हणजे ब्रॉन्झ हा मिश्र धातू आहे, हा कोणकोणत्या घटकांनी बनलेला आहे, त्याच्यामध्ये काय काय असतं असं विचारलेलं आहे. तर बघा, त्याच्यामध्ये असतं कॉपर 80% आणि झिंक असतं 20%. ओके, कॉपर 80% झिंक किती तर 20%. अशा प्रकारे हा ब्रॉन्झ हा मिश्र धातू तयार झालेला असतो. शुद्ध पदार्थ कोणता असं विचारलंय तर शुद्ध पदार्थ लोह आहे. शुद्ध पदार्थ कोणता आहे तर लोह आहे. त्यानंतर स्टेनलेस स्टील हे कशाचं संमिश्र आहे? स्टेनलेस स्टील हे कशाचं संमिश्र आहे तर लोखंड, क्रोमियम आणि निकेल. स्टेनलेस स्टील काय तर लोखंड, क्रोमियम आणि निकेल आहे. कॉपरच्या जर्मन सिल्वर धातू मिश्रणात काय असतं? कॉपरच्या जर्मन सिल्वर धातू मिश्रणामध्ये असतं हे बघा Cu. Cu म्हणजे कॉपर, Zn म्हणजे झिंक आणि Ni म्हणजे काय तर निकेल. म्हणजे कॉपरच्या जर्मन सिल्वर धातू मिश्रणात काय काय आहे बघा, कॉपर, झिंक आणि निकेल आहे. ओके, लक्षात असू द्या. काष्टजन्य अल्कोहोल म्हणजे काय असतं? काष्टजन्य अल्कोहोल म्हणजे मिथेनॉल आहे. काष्टजन्य अल्कोहोल म्हणजे काय तर मिथेनॉल हे ओळखलं जातं. नैसर्गिक वायूमध्ये कशाचं प्रमाण आहे तर मिथेनचं प्रमाण आहे. नैसर्गिक वायूमध्ये कशाचं तर मिथेनचं प्रमाण दिलेलं आहे. जीवाश्म इंधन कोणते? जीवाश्म इंधन म्हणून कोणते ओळखले जाते तर पेट्रोलियम जे आहे ना, या पेट्रोलियमला जीवाश्म इंधन म्हणून ओळखलं जातं. ओके, पुढे संतृप्त हायड्रोकार्बन मधील 2 कार्बन अणूमधील काय असते? बघा, संतृप्त हायड्रोकार्बन मधील 2 कार्बन अणूंमध्ये काय असतं तर ते असतं एकेरी बंध असतात. ते काय असतात? एकेरी बंध असतात संतृप्त हायड्रोकार्बन मध्ये. वातानुकूलित यंत्रामध्ये प्रशीतक म्हणून कशाचा वापर केला जातो तर बघा, फ्रेऑनचा वापर केला जातो. वातानुकूलित यंत्रामध्ये प्रशीतक म्हणून काय वापरतात तर फ्रेऑन वापरतात. आणि ऍसिटिक ऍसिडच्या विरल द्रावणाला काय म्हणतात तर ऍसिटिक ऍसिडच्या विरल द्रावणाला विनेगार असं म्हणतात. ऍसिटिक ऍसिडच्या विरल द्रावणाला काय म्हणतात तर विरल द्रावणाला काय म्हणतात तर विनेगार असं म्हणतात. ओके, चलो नेक्स्ट. केक आणि पाव हलके सच्छिद्र बनवण्यासाठी कशाचा वापर केला जातो? केक आणि पाव हलके सच्छिद्र बनवण्यासाठी सोडियम बायकार्बोनेट. बघा, सोडियम बायकार्बोनेटचा वापर केला जातो. कशासाठी तर केक आणि पाव हलके सच्छिद्र बनवण्यासाठी. त्यानंतर गांडूळ प्राणी आहे, या गांडूळ प्राण्याच्या हृदयाला किती कप्पे असतात? बघा, गांडूळ प्राण्याच्या हृदयाला 8 कप्पे. किती कप्पे तर 8 कप्पे. गांडूळ या प्राण्याच्या हृदयाला कप्पे विचारल्यास 8 सांगा. मानवी हृदयाच्या पंपाची क्षमता किती? बघा, 0.2 HP. 0.2 HP काय तर हृदयाच्या पंपाची क्षमता असते. कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे? बघा, कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे तर जिराफ ह्या प्राण्याचं हृदय कसं आहे तर सर्वात मोठं आहे. त्यानंतर उच्च ताण. बघा, उच्च ताण टाळण्यासाठी क्षारांचे सामान्य सेवन किती असावे? 5 ग्रॅम प्रतिदिन. किती असावं तर 5 ग्रॅम प्रतिदिन. उच्च ताण टाळण्यासाठी क्षारांचं सामान्य सेवन किती तर 5 ग्रॅम प्रतिदिन इतकं. प्रत्येक मनुष्य दररोज श्वसनाद्वारे किती हवा घेतो तर प्रत्येक मनुष्य दररोज 10 ते 20 किलो इतकी हवा घेतो. श्वसनाद्वारे किती हवा घेऊ शकतो? 10 ते 20 किलो. आणि मानव सेल्युलोज पचवू शकत नाही, कारण काय? त्याच्यामध्ये कोणतं विकार नसतं तर सेल्युलोज हे विकार नसतं. मानव सेल्युलोज पचवू शकत नाही, त्याचं कारण काय तर त्यामध्ये कोणतं विकार नसतं तर सेल्युलोज हे विकार नसतं. मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती? मानवी शरीरातील चेतापेशी ही काय तर मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी आहे. त्यानंतर पेशींमधील ऊर्जा केंद्र कोणते तर पेशींमधील ऊर्जा केंद्र काय? तंतुकणिका. पेशींमधील ऊर्जा केंद्र कोणतं आहे तर तंतुकणिका आहे. ऊतींचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? ऊतींचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला म्हणतात ऊतीशास्त्र असं म्हणतात. त्यांना काय म्हणतात तर ऊतीशास्त्र. ओके, चला परत एकदा बघा. केक पाव हलके सच्छिद्र बनवण्यासाठी सोडियम बायकार्बोनेट. गांडूळाच्या हृदयाला कप्पे 8. हृदयाच्या पंपाची क्षमता किती? 0.2 HP. कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे? जिराफ. उच्च ताण टाळण्यासाठी क्षारांचे सामान्य सेवनाचे प्रमाण 5 ग्रॅम प्रतिदिन. प्रत्येक मनुष्य दररोज श्वसनाद्वारे किती हवा घेतो? 10 ते 20 किलो.
मानव सेल्युलोज पचवू शकत नाही, कारण कोणते विकार नसते तर सेल्युलोज नसतं. मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती? चेतापेशी. पेशींमधील ऊर्जा केंद्र कोणतं आहे तर तंतुकणिका. आणि ऊतींचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणायचं? ऊतीशास्त्र असं म्हणायचं. ओके, चलो नेक्स्ट. शेवटचे 10 प्रश्न. म्युकोरलेस कवकवर्गीय वनस्पतींना काय म्हणतात? म्युकोरलेस कवकवर्गीय वनस्पतींना ब्लॅक मोल्डस म्हणतात. काय म्हणतात? तर ब्लॅक मोल्डस असं म्हणतात. शैवाल आणि बुरशी कोणत्या गटात येतात? शैवाल आणि बुरशी या थेलोफाइट्स मध्ये येतात. कशामध्ये येतात? थैलोफाइट्स मध्ये. काय तर शैवाल आणि बुरशी. आवृत्तबीजी वनस्पतीतील सर्वात लहान वनस्पती कोणती? आवृत्तबीजी वनस्पतीतील सर्वात लहान वनस्पती आहे ओल्फिया. कोणती? तर ओल्फिया ही आहे. वनस्पती शास्त्राची पहिली जागतिक परिषद कुठे भरली? वनस्पती शास्त्राची पहिली जागतिक परिषद भरली पॅरिस 1967 ला. वनस्पती शास्त्राची पहिली जागतिक परिषद कुठे भरली? तर पॅरिस 1967. स्पायरोगायरा हे कोणते शेवाळे? स्पायरोगायरा हे हरित शेवाळे. स्पायरोगायरा कोणते शेवाळे? तर हरित शेवाळे. त्यानंतर गोलपिटा. बघा, गोलपिटा हा काव्यसंग्रह कोणी लिहिला? तर नामदेव ढसाळ यांनी हा काय लिहिला? तर गोलपिटा हा काव्यसंग्रह लिहिला. पुढचा प्रश्न. बीएनएसचं विस्तारित रूप काय आहे? बीएनएसचं विस्तारित रूप भारतीय न्याय संहिता. बीएनएसचं विस्तारित रूप काय? तर भारतीय न्याय संहिता. खालीलपैकी कोणती डोंगररांग सातपुडा पर्वतरांगेत आहे? तर बघा, अस्तंबा ही जी डोंगररांग ही कशामध्ये येतं? सातपुडा पर्वतरांगे. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वोच्च शिखर कोणतं आहे सातपुडा पर्वतरांगेतलं? तर ते अस्तंबा आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये काय येतं? ते स्थित आहे. ओके, चलो पुढे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले पुस्तके कोणते? बघा, हू वेअर द शूद्राज. कोणकोणते पुस्तक आहे? हू वेअर द शूद्राज, दी प्रॉब्लेम ऑफ रुपी अँड थॉट्स ऑन पाकिस्तान. असे भरपूर आहे, पण आपण ही IMP घेतलेली याच्यामधले. ओके, कोणते पुस्तक आहे? हू वेअर द शूद्राज, दी प्रॉब्लेम ऑफ रुपी अँड थॉट्स ऑन पाकिस्तान. आणि आजचा दिवसाचा शेवटचा प्रश्न. FIRचं विस्तारित रूप काय? तर फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. ओके, जर तुम्हाला मराठी व्याकरण किंवा यांच्या PDF जर पाहिजे असेल तर आपलं ॲप आहे. तुम्हाला ॲप डाउनलोड करावं लागेल. जर तुम्ही ॲप डाउनलोड करताय तर त्यामध्ये तुम्हाला आपले हे जे वन लाइनर प्रश्न आहे हे पण भेटणार. आणि जर मराठी व्याकरण जर तुम्हाला शिकायचं असेल तर आपली एक बॅच आहे, 19 रुपयाची बॅच आहे मराठी व्याकरण. फक्त किती? 19 रुपये. तुम्ही ही बॅच घेऊ शकता. प्ले स्टोअरला लक्षदीप अकॅडमी टाका, येईल. ॲप डाउनलोड करा आणि तिथं पोलीस भरतीच्या फोल्डरमध्ये नाही सापडलं काय हरकत नाही. बघा, व्हॉट्सअपला मेसेज करा 8329603029. 6 महिन्यासाठी अनलिमिटेड व्यू किती वेळा बघू शकता. प्लस तुम्हाला ही जी GK ची बॅच आहे हे सुद्धा भेटणार तुम्हाला हे प्रश्न. पण याच्यासाठी वेगळी बॅच आहे. ही जी बॅच आहे ही 99 रुपयाची बॅच आहे. यामध्ये तुम्हाला जवळपास 5000 GK देणार आहे आपण. किती? 5000 GK. ते पण वर्कबुक पॅटर्न मध्ये तुम्हाला. जर ज्या विद्यार्थ्यांना हवे असेल त्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज करा. आणि थांबू नका, अभ्यास कंटिन्यू करा, सातत्य ठेवा. सातत्य जर तुम्ही सोडलं तर तुमचा पेपरचे स्कोर खाली येऊ शकतो. त्यासाठी खूप गरजेचं आहे. ओके, चला आजचं लेक्चर इथंच थांबूया. लवकरच आपण पुढील लेक्चरला भेटू. धन्यवाद.